नमस्कार, मी संपन्न संभाजीराव गोंडाळे. आज आपण ओळख मला मनाची या कार्यक्रमात सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याकडे प्रतिष्ठित व्यक्ती आलेले आहेत. त्यांचे नाव आहे पंचवटी संभाजीराव गोंडाळे. मॅडम, आपला परिचय द्या. धन्यवाद सर. मी पंचवटी संभाजीराव गोंडाळे, जाधव, राहणार मुखेड, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. येथून मी आपल्या कार्यक्रमासाठी आलेली आहे. सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद सर. आपण मला इथे बोलवलात, आपल्या कार्यक्रमामध्ये आपण मला सामील केलात, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. आपले आदर्श कोण आहेत? आपले आदर्श जर सांगायला गेलं तर सर्वप्रथम मी माझ्या वडिलांना आदर्श मानते, कारण त्यांनी मला जीवनात संघर्ष कसा करायचा त्याची मला शिकवण दिली. त्यांनी कधीच हार मानायचं नाही हे मी माझ्या वडिलांकडून शिकले. त्यामुळे मी माझ्या वडिलांना माझा आदर्श मानते. आणि साहित्य क्षेत्रातील आदर्श जर सांगायचं झालं तर मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी आदर्श मानते, कारण त्यांचा संघर्ष इतका मोठा होता की त्यांनी स्वतः 1.5 दिवस शाळा शिकून आता त्यांच्या साहित्यावर PhD वगैरे लोक करत आहेत. तर त्यामुळे तो खूप मोठा संघर्ष आहे आणि आपल्याला त्यांच्याकडे बघून मला प्रेरणा मिळते, म्हणून ते एक माझे आदर्श आहेत. तुमचं शालेय जीवन कसं होतं? शालेय जीवन सांगायचं जर झालं तर आत्ता जिथे मी राहते, तालुका प्लेसला मुखेडला राहते, तर तिथून 8 किलोमीटर एक एलूर गाव म्हणून आहे, खेडेगावच आहे. खेडेगावामध्ये म्हणजे आम्ही आजुळी असतो. आई वडील माझे आजुळी आले लहानपणीच आमच्या, आणि तेव्हापासून मग हलाखीची परिस्थिती होती. आम्ही नांदेडला पहिले राहायचो आणि तिथून आम्हाला मामाने एलूर या ठिकाणी आणले खेडेगावामध्ये, आणि तिथल्याच शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं. तुमचे छंद काय होतं? छंद जर सांगायचं झालं तर मी सध्या तरी कविता करते, मराठी गाणे, हिंदी गाणे, कविता, चारोळी असा मला छंद आहे. पण हे छंद लागण्याच्या मागचं एक असं कारण आहे की आमच्या शाळेमध्ये श्री संत बाळगिरी महाराज हायस्कूल एलूर या शाळेमध्ये एक स्पर्धा ठेवली होती, एक उपक्रम राबवला होता. आणि त्याच्यामध्ये असं होतं की प्रत्येकाने एक चारोळी किंवा ओवी किंवा कविता असं काहीतरी लिहून आणायचं, असं आमच्या शाळेमध्ये ठरलेलं. त्यावरती पुस्तक तयार करणार होते आमच्या श्री संत बाळगिरी महाराज हायस्कूलकडून. तर मग आता कसं आहे की गरज ही शोधाची जननी आहे. मग आता मला एक गरज भासू लागली की आपले कुठेतरी पुस्तकामध्ये नाव यावं. तेव्हा मी जेमतेम 7वीला असेल, तेव्हा मग आईकडे विचारणा केली, आजीकडे विचारणा केली, कोणाकडे ओवी भेटते का, जात्यावरची गाणी कोणाकडे भेटतायत का, हा माझा प्रयत्न होता. आणि मग तिथूनच मग आता सरांनी अशी अट घातली होती की जे ऑलरेडी कोणी लिहिलेलं आहे ते नाही द्यायचं आणि स्वतः तयार करून द्यायचं आहे. तर त्यामुळे मग आता आपण कशा पद्धतीने तयार करायचं ही तिथून इच्छा निर्माण झाली. मग एखाद्या गोष्टीला डोळसपणे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला. म्हणजे आपल्याला जर त्या गोष्टीबद्दल लिहायचं, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची, तर आपल्याला त्याची निश्चितच माहिती घ्यावी लागते. त्यामुळे मग मला तो छंद लागला आणि मी डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे बघू लागले, आणि त्यामुळेच कदाचित आज मी कवयित्रीपर्यंत येऊन पोहोचले. सध्या तुम्ही काय करत आहात? सध्या मी स्वर्गीय लीलावती सतीश चव्हाण फार्मसी कॉलेज येथे मी लेक्चरर आहे सध्या तरी. छान चाललंय, बाकी व्यवस्थित आहे. धन्यवाद मॅडम, तुमच्यासोबत गप्पा करायला खूप मजा आली. तुम्ही आम्हाला एवढा अमूल्य वेळ दिला म्हणून धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मला या ओळख मनाची या कार्यक्रमामध्ये आपण मला बोलवलात आणि तुमच्याशी गप्पा मारून मला पण खूप छान वाटलं. धन्यवाद.